कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या बसेसबाबत महामंडळाचा मोठा निर्णय. नेमकं काय झालं ते पहा. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे एसटीला अडवून काही समाजकंटकांनी एसटी चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही त्या घटनेचा निषेध करत आहोत. तसेच प्रवासी आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा पाहता अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एस-टी बसेस रद्द करण्यात याव्यात असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस-टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभारी विवेक भीमनवार यांना दिले आहेत. त्यामुळे कर्नाटक एस-टीच्या बसेस आता पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहेत. या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दूरध्वनीवरून बोलून त्यांना धीर दिला आहे. या प्रकरणात तुम्ही एकटे नसून सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे, असेही सरनाईक यांनी त्यांना आश्वस्त केले आहे. तसेच कर्नाटक सरकार या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करत नाही तोपर्यंत कर्नाटक राज्यात महाराष्ट्राच्या एस-टी बसेसच्या फेऱ्या रद्द राहतील, असेही आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाला दिले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम-एस-आर-टी-सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.